एवढं संतापायला काय झालं? आणि होतात कुठे एवढा वेळ सांगा बरं? सोसायटीत 10 जणांकडे मी फोन करून बघितला, पण कुठेच तुमचा पत्ता नाही. तू गप्प बैस ग, डोकं उठलंय माझं. आता काय झालं एवढं संतापायला? तो गुरुनाथ राधिकाला फसवतोय हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा काहीही करू शकत नाहीये. म्हणजे आता काय झालं? काय झालं अगं, त्या गुरुनाथला आणि शनयाला दोघांनाही मी एकत्र मॉल मध्ये पाहिलं. अगो बाई, मग ती शनया माझ्या हातावर तुरी देऊन पळून गेली. ही मात्र गुरुनाथ आणि राधिका दोघांसमोर उघडा पडलो. अहो जाऊ दे ना, आता कशाला कोणाच्या भानगडीत पडायचं आपण? अरे राधिका काय कोणी आहे का? तसं नाही हो, पण तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेताय? त्रासाचं काही नाही ग, त्या पोरीच्या नशिबात पुढे मला धोका दिसतोय आणि हे मी तिला सांगू पाहतोय, पण तिला कळतच नाहीये. एक मिनिट, आता तुम्ही कुठे चाललात? हे बघ झळमट, पकुळाला दिसलं का? नाही. तुला दिसलं का? नाही. पण मला दिसलं. तरीही माझी नजर कमजोर कशी? हे बघा, मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण तुम्ही असा राग करून संताप करून परिस्थिती बदलणार आहे का? बदलणार. मी बदलवेन. मी हार मानणारा माणूस नाहीये. गुरुनाथच्या आयुष्यात आलेलं शनाया नावाचं जळमट मीच दूर करणार. आई काय बोलवलं? काय बाई, नवऱ्यांसाठी एवढी शॉपिंग केली? पाहू दे बरं मला. दाखवलीच नाही तू, आल्यापासून अगदी काम 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 करत राहिली. आई मला तर तुम्हाला दाखवायची केवढी उत्सुकता आहे. मग पण आता यांना येऊ दे ना, मग दाखवते. असं आहे का? म्हणजे तुमच्या आईंनी तुम्हाला सांगितलंय का कोणाला दाखवायचं नाही, आपणच दोघं पहिले पाहायचं, नेम करून दिलाय का असा काही? आई अहो असं काहीच नाहीये. खरंच तुला दाखवायचं नाही ना मला? जाऊ दे बाई, राहू दे, नको दाखवूस मला. आता आम्हाला कोण आई. दाखवते? दाखवते, थांबा. हॅलो. अरे मला शॉपिंगच्या बॅग्स कुठे आहेत? हळू बोल ना, पारवलकर नाहीत का तिथे? मी ओल्ड फर्निचर केबिन मध्ये ते आनंदशी बोलतायत का ते? तुम्हाला बॅग्स आणून दे ना. अगं तू वेडी आहेस का? मी आता कसा जाऊ? नंतर बघूया आपण. ए नाही, असं नाही, मला ईसीला फोटोज पाठवायचे आहेत सगळे. मला आत्ताच्या आत्ता बॅग्स हवे प्लीज. बरं एक काम कर, तू खाली पार्किंग मध्ये जा, वॉचमन कडे किल्ली असतेच त्याच्याकडून घे आणि डिकी मधून काढ बॅगा. पण जरा लक्षपूर्वक, कोणी बघायला नको. बी केअरफुल. हो ठीक आहे, फाईन, ओके बाय. साडी कॅरी का दुसऱ्याची बॅग उचलून आणली का यांनी? सगळं राधिकासाठी तर नाहीये ना? या आई यांनी माझ्यासाठी इतकं सगळं घेतलं, पण मी यांच्यावरती संशय घेतला. मला नाही बरं वाटून राहिलं. ए राधिका, नाही ना असं बोलू. तर सुरुवातीला असं होते बाई. मी एक सांगू का, हळूहळू गुरुच्या बाबतीतलं मन जरा साफ करत जा बरं. नको आणू मनामध्ये संशय काही. सगळं बघ कसं आलवेल होईल. हा दाखवा मग आता पिशवी क्रमांक 1. एवढाली शॉपिंग केली? हो ना, हे म्हणाले का ते वटपौर्णिमेच्या दिवशी काहीच नाही ना दिलं, म्हणून त्यांना एवढं सरप्राईज द्यायचं होतं. हाय बाई, एवढं सरप्राईज दिलं बघ. काय बरं वा गुरु. हा आता हेच तर सगळं दाखवते की मी. त्या किती प्रेम आहे तुझ्यावर. मनातलं सगळं काढून टाक बरं, वाईट वाईट. चला सुरुवात करा, पाहायचंय बरं मला.
मी बघते आई. बाई आता चला कोण आले. बाबा या. या देशपांडे सर. आई हे तुमच्या लाडक्या गुरुनाथचं घर. आई तर तुम्ही नमस्कार. नमस्कार इथं कसे बरं? छान वाटलं बाबा बसा, या, या, या. बसा, बसा. बसा. बरं का सर, ही आमची सुनबाई हो. अरे वा. राधिका हिचं नाव. आणि सुनबाई हे देशपांडे सर, अगं गुरुनाथच्या शाळेतले शिक्षक. हो का? नमस्कार कर. असू दे. नमस्कार नमस्कार. रामेश्वरला राहतात. खरंच अगदी छान आणि प्रसन्न वाटलं हं इथे येऊन. म्हणजे काय वाटणारच. अहो तुमच्या लाडक्या गुरुनाथचं घर आहे ना. बरोबर आहे. बरं का सुनबाई, मी बाहेर फिरायला गेलो तर हे आपल्याच घरचा पत्ता विचारत होते. माझ्या कानावर आलं. म्हटलं चला मी तुम्हाला घरी घेऊन चलतो गुरुनाथच्या. ते मला बघून चक्रावूनच गेले नाही. अगदी. एकदम बढिया केलं बघा तुम्ही. बरं झालं या निमित्तानं भेटलो तरी तिथं नाही तरी इथं का. हो भेट झाली. तुम्ही बसा, मी सगळ्यांसाठी खायला करते. पण आमचा विद्यार्थी कुठं आहे हं? नाही म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीचा डोलारा सांभाळतोय म्हणजे खूप काम असणार, खूप बिझी असणार. हं? पण भेट झाली असती तर बरं वाटलं असतं नाही. हो. अहो घरी येण्याची काही काळ वेळ नाही. काम भरपूर असतात ना. असणारच. अहो मनापासून काम करणाऱ्याला काळ वेळेचं बंधन असत नाही. खरंय. बाकी काय म्हणता, काय विशेष? मुंबईला कसं काय येणार होतं? अहो शाळेकरता काही पुस्तकं विकत घ्यायची होती. हा. मी विचार केला, म्हटलं आपण स्वतःच जावं. बर केलं. राधिका बाई आपला गुरुनाथ का नाही यायचा अगदी आवडता विद्यार्थी बरं. हो. नेहमी म्हणत किती अभ्यासू किती प्रामाणिक आहे बरं तुमचा लेख बाई. कसली चापलुसी नाही की कसला खोटेपणा नाही. नाही हो. आणि हुशार आणि प्रामाणिक. बर तुम्ही बसा मी आले. राधिका बाकी गुरुजी काय म्हणतं कळमेश्वर? कळमेश्वर एकदम बढिया. हो. आई आपल्या माणसाचं कौतुक असं ऐकताना किती छान वाटतं नाही. सगळ्यांसाठी पोहे करते. हो चल मी मदत करते.